नमस्कार. आज मी माझा पहिला व्लॉग करते जो की खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण तो आहे आमच्या विठोबा रुक्मिणीच्या प्रतिष्ठापनेचा व्लॉग. रत्नागिरीला आमच्या मूळ घरी विठोबा रुक्मिणीचं एक मंदिर आहे ज्याला 45 वर्ष पूर्ण झाले आणि आता तिथे नवीन मूर्त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे. सो हा व्हिडिओ मी बनवतीये आणि तो व्लॉग मी येत्या एकादशीला तुम्हाला सगळ्यांना तो व्लॉग. आता माझी ट्रेन आहे रत्नागिरीला आणि मी चालली. आय एम सो एक्सायटेड. यू स्टे ट्यून. बाय. तर हा छोटासा मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला जेव्हा नवीन मूर्त्या आम्ही घरी आणल्या होत्या. तर जस्ट असंच त्यांचं आम्ही वेलकम केलं होतं. सो या त्या मूर्त्या आहेत ज्या आम्ही नवीन आणल्या आहेत. ओके, सो या बघा आमच्या 45 वर्ष जुन्या मूर्त्या आणि आम्ही आता त्या विसर्जन करायला चाललो आहे मांडवी बीचला. बापरे, मी तर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मिस करते ना ठाण्याला जाऊन. हा बीच, हे क्लायमेट. हाय. सो आता जसं आपण गणपती विसर्जनला येतो आणि एकदम आपल्याला एवढं गहिवरून येतं तसं आता मला फील होतंय, कारण एक अशी अटॅचमेंट झालेली असते ना आपली, तर तशीच काहीशी अटॅचमेंट होती आणि आता मन एकदम गहिवरून आलंय. सो मूर्त्यांचं विसर्जन तर झालंय, आता आपण बघूया पुढे काय होतंय. विठोबाच्या धोत्राचं स्टिचिंग चालू आहे. हे बघा. अच्छा, चांगलं वाटतंय हे. आमची जोरदार तयारी चालू झाली. आता उद्या सकाळी प्रतिष्ठापना आहे. सो हे बघा, पताके लावलेत, फुलं, रांगोळ्या. बाप रे, उद्या सकाळी पहाटे उठायचे 4 वाजता, कारण 7 वाजता भटजी काका येणार आहेत. विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई. विठ्ठल या नामाचा नक्की अर्थ काय? वी कारो विधाताय, ठ कारो नीलकंठ, ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठला विधी नियमे. म्हणजेच वी म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ म्हणजे शंकर, आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजे विठ्ठल या नावात आहेत. पायरीत विठ्ठला हे चित्त दंग राहू दे, जिंदगी ही एकदा तरी अभंग होऊ दे. मला कुठे न भेटला या जीवनी विरंगुळा, हे रम्य चित्र सावळे मज पांडुरंग पाहू दे, मज पांडुरंग पाहू दे. यस्य खिलान देवांस्तत् प्राणाः सर्वदेव प्राणाः सर्वदेव. आपल्यामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे, म्हणून या देवांना आधी तुळशीची माती लावून मग पाण्याने स्वच्छ करून नंतर दुधाचा अभिषेक केला. आता अभिषेक तर झालाय. आता मूर्त्यांना गंध लावून छान वस्त्र नेसवून तयार केले. वाव, किती छान वाटतंय ना. चला, अभिषेक तर छान झालाय. आता महाप्रसादाला सुरुवात होती आणि हे बघा, तुम्ही बघू शकता इथे सर्वजण कामं करतायत. बघा कसं पाणी आणतायत. तर आता आपण सुरुवात करणार आहोत भजनाला. नाही, हे भजन नाहीच आहे. हे फक्त जेव्हा भावंड एकत्र येतात तेव्हा काय होतं, तो एक ट्रेलर आहे.
आमच्या नंदा बावड्यांची फुगडीला इथे फक्त मजा मस्ती चालू आहे. जेव्हा कझन्स सगळे एकत्र येतात तेव्हाची मजा, आणि अजून मजा बाकी आहे. जेव्हा तुम्हाला अभंगावरती नाचायला लागतं ना, तेव्हा हे असं होतं. हे तर निदान अभंगावरती होतं, तर तुम्हाला बघायचंय का बायका एकत्र आल्यावरती काय होतं ते? रुको जरा सबर करो. ग तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं कालीच घोळ त्यात मासोली झालं. माझ्या प्रीतीचा सुटलाय तो भान वारा वारा वारा. रणगदा उस फलताच तोरा सार गुमान साळसुत चोरा तुझ्या नजराच्या जादूला. संगतीनं माझ्या तू येशील काय? बायकांचं बाईपण तर तुम्ही आता बघितलातच. तर हे भजन मंडळी आपल्याकडे आलेत. या कार्यक्रमाचा शेवट गोड अशा भजनाने होणार आहे, तर बघूया. सो हॅलो एव्हरीवन, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे फर्स्ट टाईम मी एडिटिंग वगैरे हे सगळं केलं आहे. जर काही चुकलं असेल, काही ॲडिशनल हवं असेल त्यामध्ये, तर मला नक्की कमेंट करा. आणि प्रतिष्ठापनेचा व्हिडिओ म्हणजे एक मेमरी असावी छानशी म्हणून मी हा व्हिडिओ केला. म्हणून असं मी ठरवलं की हा व्हिडिओ बनवायचा नक्की. आणि व्हिडिओ बनवून खूप दिवस झाले होते, बट चांगला मुहूर्त नव्हता. आणि आता आषाढीपेक्षा अजून चांगला मुहूर्त काय असू शकतो. सो मी म्हणून आषाढीला हा व्हिडिओ पोस्ट केला. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार. आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला. थँक्यू सो मच.